नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, पुण्यामध्ये आज 20 डिसेंबरपासून भीमथडी जत्रेचं आयोजन करण्यात येत आहे आणि या जत्रेचं आता उद्घाटन होणार आहे। या उद्घाटन समारंभामध्ये आपण जाणार आहोत आणि या भीमथडी जत्रेसंदर्भातली जी माहिती आहे ही माहिती भीमथडी जत्रेच्या आयोजिका सुनंदा पवार आपल्याला देत आहेत। त्या काय माहिती देतात ते बघायला आधी आपण जाणार आहोत। नमस्कार, मी सुनंदा पवार। आज 20 तारीख आहे आणि आज आपण भीमथडी जत्रेचं आज आपण थोड्या वेळामध्ये उद्घाटन करत आहोत। यावेळीची भीमथडी जत्रा ही कैलासवासी आप्पासाहेब पवार यांना समर्पित आहे आणि कृषी या विषयाला आपण समर्पित केलेली आहे। एप्रिलमध्ये त्यांना जाऊन 25 वर्ष होतात आहे आणि त्या माणसांनी केलेलं काम हे थोडंसं पुणेकरांच्या समोर उजळणीच्या माध्यमातून यावं या हेतूने यावेळेला भीमथडीचं आपण नियोजन करताना ते आप्पासाहेबांचं काम थोडं तिथं आपण डिस्प्लेला लावलेलं आहे आणि काही शेतकऱ्यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे याच्यामध्ये घेवडा आणि ह्याच्यामध्ये, तर त्याचा पण माहिती तिथं त्यांनी आपल्या पुणेकरांसाठी त्यांनी डिस्प्लेला लावलेली आहे। आतमध्ये मग संपूर्ण 18 जिल्ह्यातून आलेल्या महिला आहेत, बचत गटाच्या महिला आहेत आणि सिलेक्टचा जो आहे सुरुवातीला तुम्ही आल्या जे सिलेक्ट पाहिलं तुम्ही ते सिलेक्ट हे ओरिजिनली हँडलूम, हँड पेंटेड, हँड एम्ब्रॉयडरी याच्यावरती काम करणाऱ्या NGO की ज्यांनी हजारो महिलांच्या हाताला काम दिलेलं आहे अशा NGO सिलेक्टमध्ये आलेल्या आहेत। मित्रांनो, पहिल्याच आतमध्ये एंट्रन्स केल्यानंतर आपण माझ्या मागे बघत आहात सिलेक्ट सेक्शन जो आहे। या ठिकाणी सर्व पद्धतीचे आपल्याला खरेदी करण्यासाठी जे कपडे खरेदी करायचे आहेत वेगवेगळ्या राज्यातून आलेले त्यांचे जे प्रमुख वस्त्र आहेत ते या ठिकाणी मिळणार आहेत। चला आपण बघूयात काय काय आतमध्ये। चला आतमध्ये आल्यानंतर इथं उजव्या बाजूला आपण टर्न मारल्यानंतर या ठिकाणी तेलंगणाचा स्टॉल आहे। तेलंगणाचे वस्तू जे आहेत ते आपण इथं बघू शकणार आहे। सेकंड स्टॉल आहे हा काश्मीरचा स्टॉल आहे। त्यानंतर आसामचे ज्या वस्तू आहेत आपण बघू शकतो, वेगवेगळ्या पद्धतीच्या यांच्या ज्या वस्तू आहेत आपण इथं खरेदी करू शकतो। या ठिकाणी वेस्ट बंगालचा एक स्टॉल आहे, राजस्थान त्यांचाही स्टॉल या ठिकाणी आहे। बिहारची जे कल्चर आहे त्याचा हा स्टॉल आपण या ठिकाणी बघू शकतो। उत्तर प्रदेश या भागातून उत्तर प्रदेशचे सगळे पदार्थ आपल्याला वस्तू ज्या आहेत त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे। हा आहे महाराष्ट्राचा स्टॉल, महाराष्ट्राच्या ज्वेलरी या ठिकाणी बघता येणार आहेत। राजस्थानच्या आपल्या ज्या फुटवेअर जे आहेत हा राजस्थानी फुटवेअरचा स्टॉल या ठिकाणी आहे। तर मध्य प्रदेशमध्ये त्यांच्या ज्या महिलांसाठीचे जे दागिने आहेत ते आपण बघू शकणार आहोत कशा पद्धतीचे आहेत आणि आपण या ठिकाणी घेऊ शकणार आहोत। कानातले, गळ्यातले, बॅग्स हे सर्व वस्तू ज्या आहेत या ठिकाणी आहेत। आणखी हा एक स्टॉल आहे वेस्ट बंगालच्या सगळ्या बॅग्स, छान बॅग आपल्याला खरेदी करता येणार आहे। त्याचप्रमाणे एक वेगळ्या पद्धतीने तयार केलेले आहेत आणि आपण या ठिकाणी खरेदी करू शकणार आहात। 12 नंबरचा स्टॉल आहे, या ठिकाणी नक्की भेट देऊयात। आणि हा आहे गुजरातचा स्टॉल, गुजरातचे ड्रेस मटेरियल्स या ठिकाणी आपण बघू शकणार आहोत। पुन्हा राजस्थानचे 2 स्टॉल आहेत या ठिकाणी ड्रेस मटेरियलसाठीचे। पुन्हा वेस्ट बंगालचा स्टॉल आहे, या ठिकाणी वेगवेगळे वस्तू जे खरेदी महिलांसाठी आणि पुरुषांसाठीचे आहे। वेगवेगळ्या हॅट्स आपण घेऊ शकणार आहोत। त्याचप्रमाणे पुन्हा राजस्थानचा स्टॉल आहे, महिलांसाठीचे छान जॅकेट्स या ठिकाणी आहेत। तेलंगणाच्या साड्या किंवा अन्य ड्रेस मटेरियल्स या ठिकाणी आपण घेऊ शकणार आहोत आणि त्यासाठीचा हा स्टॉल आता तयार होत आहे। आणि हा पुन्हा आलेला आहे मध्य प्रदेशचा स्टॉल, त्यांच्या साडी, त्यांच्या ड्रेस मटेरियल्स आणि वेगवेगळ्या व्हरायटी आपण या ठिकाणी बघू शकणार आहात। या ठिकाणी आहे
कर्नाटकचा स्टॉल. कर्नाटकातले वेगवेगळ्या वस्तू, ड्रेस मटेरियल आपण खरेदी करू शकणार आहे. एक वेगळ्या पद्धतीचे सेटअप या ठिकाणी बघायला मिळत आहे. आंध्र प्रदेशच्या सुद्धा सर्व जे खरेदी करण्यासाठी वेगवेगळे वस्तू आपण या ठिकाणी बघू शकतो. साडी आणि ड्रेस मटेरियल्स या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि हे तेलंगणाच्या स्पेशल जे वस्तू आहेत या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे ह्याच्या शेजारी आपण शेजारनं आलो तर आसामचा हा स्टॉल आहे आणि आसामच्या स्टॉलवर आपल्याला वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करता येणार आहेत. लेडीज मटेरियल्स, ड्रेस मटेरियल्स या ठिकाणी आपण घेऊ शकणार आहात. आसामचा स्टॉल झाल्यानंतर आता आपण येणार आहोत पुन्हा कर्नाटकचा स्टॉल. कर्नाटकच्या स्टॉलवर भरपूर गर्दी आहे कारण की या ठिकाणी बऱ्याचशा वस्तू महिलांच्या उपयोगी किंवा शॉल्स या ठिकाणी आहेत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशचा स्टॉल या ठिकाणी आहे. उत्तर प्रदेशचा स्टॉल झाल्यानंतर पुन्हा बंगालचा स्टॉल. असे वेगवेगळ्या राज्यांमधले वेगवेगळे स्टॉल्स जे आहेत हे या ठिकाणी आहेत आणि आपण खरेदी करण्यासाठी जर या ठिकाणी आलात तर वेगवेगळे ड्रेस मटेरियल्स महिलांसाठी असतील किंवा मुलांसाठी असतील हे सर्व खरेदी करण्यात आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे आपण फक्त गुजरात किंवा बंगाली असे जे ड्रेस मटेरियल बघतो या ठिकाणी बऱ्याचशा राज्यांमधले देशातील बऱ्याचशा राज्यांमधले या ठिकाणी स्टॉल आहेत आणि तिथली जी संस्कृती आहे, कल्चर आहे ते तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहे. तिथले ड्रेस मटेरियल खरेदी करता येणार आहेत. हे आहे सिलेक्ट सेक्शन जे एंट्री केल्या आतमध्ये येणार. आणि नंतर फूड फेस्टिवल आहे, तिथे 87 स्टॉल आहेत. त्याच्यामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज असं 2 विभागामध्ये आपण तिथं फूड फेस्टिवल भरवलेलं आहे. त्याच्यामध्ये पारंपरिक पदार्थ ज्याला आपण महाराष्ट्रीयन ट्रॅडिशनल जी फूड म्हणतो, रेसिपीज, ते सगळे पदार्थ तुम्हाला तिथं 5 दिवस म्हणजे 25च्या संध्याकाळपर्यंत सगळ्यांना खायला मिळणार आहेत. मित्रांनो, आणखीन आता त्या खरेदी सेक्शनवरून आपण बाहेर आलेलो आहोत आणि या ठिकाणी हा फूड स्टॉल जे तुम्हाला व्हेज नॉनव्हेज दोन्ही पदार्थ जे खायचे आहेत त्या फूड स्टॉलवर आपण आहोत आणि आपण बघू शकतो किती भव्य मोठं असं दालन आहे. या बाजूला अनेक जे हिरवे बोर्ड आहेत ते व्हेजचे स्टॉल आहेत जे आहे. बाकी लाल ज्यांचे बॅनर्स आहेत ते नॉनव्हेजचे आहेत. पुन्हा या ठिकाणी व्हेजचे मांडे तयार केले जात आहेत चुलीवर आणि मोठ्या अशा माठावर. मोठी फुल साईज मांडे या ठिकाणी आपण इत्यादी सर्व गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी पाहायची होती. असे ठिकाण स्थान क्रमांक 35 एरिया या ठिकाणी 6:30 वाजता मोठा असा आपण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सिंगची अश्विनी नारायण यांच्यामार्फत गरमागरम मांडे चुली. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला गुळ भेंडी हुरडा जो आहे तयार करून मिळणार आहे. हा कसला आपला ह्याचा असतो, ज्वारी म्हणजे ह्याला गुळ भेंडी म्हणतात का कशा पद्धतीने असतो? हा जो हुरडा तयार केला जातोय, हा जो हुरडा आधी भाजला जातोय, कच्चा असतोय. हा थोडा भाजतात का पूर्ण भाजतात? चांगला भाजून घ्यायचा. यामध्ये आता आपण जे मिक्स केलं जातं ते शेंगदाणा चटणी आहे, लसूण चटणी आहे, शेव आणि मीठ, गुळाची रेवडी अशा पद्धतीचे सगळे पदार्थ यामध्ये मिक्स केले जातात. तयार झालेली आहे. आता हा मस्तपैकी हुरडा भाजलेला आहे आणि ही जी प्लेट तयार होतीये ही आहे शेंगदाणा चटणी, लसूण चटणी, थोडं मीठ आणि शेव अशा पद्धतीने ही संपूर्ण प्लेट तयार होते. ही दुसरी प्लेट लावली जाते ज्याच्यामध्ये शेंगदाणा चटणी, लसूण चटणी, मीठ, शेव आणि गुळवडी अशा पद्धतीने ही प्लेट
तयार झालेली आहे। ही एक 50 रुपयाला आपल्याला या ठिकाणी खायला मिळालं आणि पावशर 100 रुपये पावशर फक्त हुरडा घेता येतो, कच्चा हुरडा। वेगवेगळ्या ठिकाणी गावाकडे जाऊन ह्या हुरडा पार्टी आयोजित केली जाते। तोच हुरडा आपल्याला या ठिकाणी खायला मिळणार आहे भीमथडी जत्रेमध्ये। फूड सेक्शनमध्ये आराध्य महिला बचत गट या ठिकाणी चिकन थाळी, स्पेशल चिकन थाळी असे 2 पदार्थ आहेत। त्यामुळे खरडा चिकन, स्पेशल चिकन हे सर्व आणि याला चुलीवरचा जो फ्लेवर आहे तो मिळणार आहे। तर्रीदार झणझणीत मस्त असा चिकन। आज उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी खाद्यप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि बऱ्याच स्टॉलवर आपल्याला ग्राहक दिसत आहेत जे फूडचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत। मित्रांनो, हा जगदंब महिला बचत गटाचा फिश स्टॉल आहे। बोंबील फ्राय, बांगडा फ्राय, बांगडा थाळी, कोळंबी फ्राय, कोळंबी थाळी असे वेगवेगळे, आणि ते सुद्धा मुंबई अलिबाग स्पेशल आगरी कोळी पद्धतीने तयार केलेले मासे। आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे याची साईज जे तुम्ही बघू शकता तुम्ही। वाव। ओले बोंबील आणि हे आहेत प्रॉन्स आणि या ठिकाणी सुरमई तयार होत आहे। रगडा पापड जो आहे हा तयार केला जातोय। पापड जो आहे मस्त तयार केल्यानंतर त्याच्यावर रगडा टाकल्यानंतर वेगवेगळे पदार्थ त्याच्यामध्ये टाकले जाणार आहेत। त्यामध्ये मसाला आहे, कांदा, टमाटे, शेव, चिंच गुळ पाणी, मसाला शेंगदाणे, ओके, गोड पापडी, ओके, कोथिंबीर, अशा पद्धतीने हा मसाला रगडा पापड तयार झालेला आहे। शूटिंग चालूच आहे आमच्या शूटिंग मध्ये तुम्हाला बघायला मिळणार। माझ्या मैत्रिणी मित्रांनो, हे आपल्या सबस्क्रायबर आहेत आणि या भीमथडी जत्रेमध्ये त्यांची आपली भेट झालेली आहे। ताई, तुमचं नाव काय? नीता कुलकर्णी। नीता कुलकर्णी, जे आपलं चॅनल रेग्युलर बघतायत, खादाड बंडे चॅनल। यात आपण न्यूज कव्हरसाठी आलो, पण आता फूड चॅनल जे आहे त्यांचे हे रेग्युलर। वर्षातून नेहमी खादाड बंडे बघतेस, मी आज त्या चॅनलवर आली आहे। वा, असा हा योगायोग आहे। तुम्ही जर सुद्धा आम्हाला या ठिकाणी कधी भेटलात भीमथडीमध्ये, आम्ही रोज येणार आहोत, आपली जर भेट झाली तर नक्की भेटा, आपणही आमच्या चॅनलवर येऊ शकता। धन्यवाद। थँक्यू। या ठिकाणी गरमागरम मसाले दूध जे 20 रुपयाला आहे आणि भीमथडी जत्रेचं जे फूड सेक्शन चालू होतं त्या आतमध्ये आल्या आल्या पहिल्याच ठिकाणी हे गरमागरम दूध आपण एन्जॉय करू शकणार आहात। मित्रांनो, आता आपण जगदंब महिला बचत गटावर आलेलो आहोत आणि या ठिकाणी खास बोकडाचे मटण जे आहे हे खायला आलेलो आहोत आणि आपली ही थाळी जी आहे ही आलेली आहे। या थाळीमध्ये काय काय आहे ते आपण बघूयात। या ठिकाणी हा आळणी रस्सा आहे, मटन फ्राय, राईस आणि मटन रस्सा, त्याचप्रमाणे सॅलड, कांदा, लिंबू आणि एक भाकरी, अशा पद्धतीने ही थाळी जी आहे आपण या ठिकाणी घेऊ शकतो।
ही थाळी जी आहे ही 300 रुपयाला थाळी आहे आणि विथ बिर्याणी जर हवी असेल तर ती 350 रुपयाला आहे. स्टॉल नंबर 44. खास बोकडाचं मटण खायचं असेल त्या स्टॉलला नक्की भेट द्या. महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे. अगदी कुडमुड्या ज्योतिषीपासून आपला नंदीबैल असेल, आमचे भारूड असेल, आमचं हे सगळे कलाकार तिथं, गोंधळी आहे, पोतराज आहे, हे सगळे कलाकार परंपरेप्रमाणे आपण त्यांना सगळ्यांना तिथं व्यासपीठ दिले. कुंभार आहे, किरसुन्या करणारा, मातीकाम करणारा सगळी लोक आपण तिथं बोलवलीत का तर पुणेकरांना सगळं दिसावं. या ठिकाणी सर्व आपले पोतराज आहेत, वासुदेव आहेत, नंदीबैल आहेत, हे सगळे आपल्याला एका ठिकाणी बघायला मिळणार आहेत. जरा थोडीशी एक झलक दर वर्षाप्रमाणे चालू आहे. आतमध्ये कार्यक्रम चालू असल्यामुळे आपण नंतर ही झलक बघणार आहोत. परंपरा पोतराज या ठिकाणी आहे. एवढ्या युट्यूबच्या माध्यमातून एवढ्या वैशाली ताईच्या नावाने वैशाली ताईला वर्षात भीमथडी जत्रा मित्रांनो या ठिकाणी हे आपले नाव जो आहे समोरच्या माणसाला सांगतात आणि तो त्याच्या इशाऱ्याने या ठिकाणी सांगत असतो. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली जी आपण इशाऱ्यांवर ज्या निरोप पाठवले जायचे गुप्तहेर यंत्रणा जी होती ती ज्या लोकांमध्ये मिसळून हे जे आपले मेसेज आहे ते एकमेकांना पोहोचत होते फक्त इशाऱ्याच्या साह्याने आणि ते कशा पद्धतीने करताय हे ते आपण या ठिकाणी प्रात्यक्षिक बघितलेलं आहे. आईची लेक ऐका ती भावाची गोष्ट भाव ऐका तो का भावाची गोष्ट भाव ऐकत नाही, मायनी ते ऐकत नाही, सासूला सूर देत नाही. बायकोच्या गोष्टी नवरा ऐका तो बायकोच्या गोष्टी नवरा ऐका तो का आपण ऐकतो का आणि मग नवरा ऐकतो, अष्टस्त मुजो बोला तो. लोकांना काही कमी तोटा दावशील का नवीन वर्षाचा नाही दामणार हे बाबा, नाही दामणार कमी वाह. तिला नाही दामणार, नाही म्हणतो नाही नाही. सगळे लोक सुखी राहतील, सगळे लोक सुखी राहतील का सुखी राहणार, सुखी राहणार. जिला तिला संधी घेऊन नंदी बाबा घेऊन जाणार. बस. मित्रांनो या भीमथडी जत्रेमध्ये आल्यानंतर हे आपले नंदी बैलांबरोबर हे जे पारंपरिक आपले पूर्वीचे जे आपण पिढ्यानपिढ्या चालू असलेल्या या भीमथडीमध्ये दुर्मिळ गोष्टी आहेत. हे बघायला नक्की या आणि या नंदी बैलाचा आशीर्वाद नक्की घ्या. आशीर्वाद देणार का बाबा? नाही बोलणार. देणार 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 म्हणतोय. चला धन्यवाद. या ठिकाणी टोपले तयार करण्याचा सुद्धा स्टॉल आहे. हाताने तयार केलेल्या टोपल्या आपल्या साठवणीसाठी म्हणजे कांदे लसूण ह्या वस्तू आपल्याला जर साठवायच्या असतील तर ह्या जुन्या पारंपरिक बांबूच्या पासनं तयार केलेल्या टोपल्या आपण या ठिकाणी खरेदी करू शकणार आहात. आणि आतमध्ये आल्या आल्या तुम्ही पाहिलं असेल तिथं शेळ्या
कोंबड्या आणि ठिबक सिंचन आणि सेरिकल्चर याचं सगळं आपण छोट्या गोष्टी आपण पुणेकरांच्या माहितीसाठी ठेवले की ज्याच्यावर आप्पासाहेबांनी काम केलेलं होतं. त्याच्यात स्टॉलमध्ये फरक एवढाच आहे की गेल्या वर्षीपेक्षा स्टॉल वाढलेले आहेत यावेळेला, पण 70% महिला नवीन आहेत. आपण दरवर्षी महिला बदलतो. ज्या महिलांना 2 वर्ष पूर्ण झाली त्या महिला आपण भीमथडीतनं बाजूला करतो की त्यांचं त्यांनी उभं राहावं, त्यांचं त्यांनी करावं, धडपड करावी आता आणि नवीन महिलांना संधी मिळावी म्हणून आपण नवीन आदिवासी भागातली खूप लोक आपण ह्या वेळेला त्यांना इन्व्हॉल्व केलेले आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे नवीन लोकांना संधी, त्यांना मार्केट आणि त्यांना आत्मविश्वास मिळाला पाहिजे की मी जे काय बनवते ते इथं खपतंय का नाही हा अंदाज येण्यासाठी नवीन महिलांना आपण इथं संधी देतो. याच्यामध्ये काही स्टार्टअपची मुलं याच्यामध्ये आम्ही मुद्दाम जाणीवपूर्वक घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये केळीच्या पावडरपासून काही त्यांनी बनवलेले पदार्थ आहेत की जी मुलं धडपड करतात, ते नवीन काहीतरी करतात. इनोव्हेटिव्ह आयडियाज घेऊन आलेला काही मुलं आणि मुलींना आम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे. बाकी तसं भीमथडी नेहमीप्रमाणेच आहे खरी तशी, फक्त स्टॉल बदललेले आहेत. म्हणजे आदिवासी भाग जास्त आला आहे, जिल्हे बदलले, तालुके बदलले आहेत. त्यामुळे थोडासा पदार्थाचा ह्यावेळेला तेलंगणाला मी जाऊन तिथले काही पदार्थ आम्ही सिलेक्ट करून तेलंगणाच्या महिलांना आम्ही इथे इन्व्हाइट केले. त्यामुळे त्या महिला इथं आल्या. त्यांचा फूडमध्ये पण एक स्टॉल आहे आणि आतमध्ये 4 स्टॉल आहेत त्यांचे. ते आंध्राचं जे टिपिकल त्यांची स्पायसी लोणची असतात आणि काही मसाले आहेत त्या घेऊन तेलंगणाच्या महिला यावेळेला भीमथडीमध्ये आलेल्या आहेत. आणि आता आम्ही 2 जण पाहतोय सगळं आणि आमचे सर्व ट्रस्टी, आमची सर्व टीम, आम्ही सगळी ती संस्था आता पाहतोय. आणि या संस्थेचं आता 5 देशाबरोबर आपलं टायअप झालेलं आहे. त्यामुळे आपण आता वेगळ्या पद्धतीचं काम आता बारामतीमधनं आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आपण 1,500 शेतकऱ्यांबरोबर ऊसासाठी काम करतोय. त्याच्यामध्ये प्रतापराव पवारांनी ह्याच्यामध्ये खूप मोठं त्याच्यामध्ये हे घेतलेलं आहे, लीडिंग घेतलेलं आहे. त्यामुळे AI वर आपलं काम चांगलं चाललं आहे आणि शेतकऱ्याला घेऊन आपण त्याच्यावरती काम करतोय. आणि त्याच्याबरोबर आपल्या परदेशामधनं काही संस्था आपल्याला त्याला जोडून गेलेल्या आहेत. अशा पद्धतीने ॲग्रिकल्चरल कॉलेज जे आहे तिथे 3+1, 2+2 नेदरलँड युनिव्हर्सिटी, थायलंडची युनिव्हर्सिटी, चायनाची युनिव्हर्सिटी याच्याबरोबर आपली मुलं 2 वर्ष इथं, 2 वर्ष नेदरलँड किंवा चायना किंवा MSc करायचं असेल तर थायलंड किंवा ह्याला बँकॉकला जातात. अशा पद्धतीने एक इंटरनॅशनल लेवलला ग्रामीण भागातली मुलं या बारामतीच्या संस्थेमुळे जायला लागली. त्यामुळं ते काम आता वेगळ्या पद्धतीने म्हणजे आप्पासाहेबांनी त्याचा फाउंडेशन स्टोन ठेवला, पण आता पुढची पिढी खूप चांगल्या पद्धतीने इंटरनॅशनल लेवलला ही संस्था घेऊन गेलेली आहे. इथे एक काही वर्ध्यावरनं स्टॉल, वर्धा, यवतमाळ एवढ्या लांबून, मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं तेलंगणावरनं पण काही महिला आलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये एक हळद आलेली आहे, त्याचं सर्टिफिकेट त्या आजीकडं आहे. आणि ती जी हळद आहे ती बॉईल न करता, जनरली काय होतं की हळकुंड सुकल्यानंतर ते उकडलं जातं आणि उकडून तो परत सुकवलं जातं ते हळकुंड आणि मग त्याची पावडर केली जाते. पण त्या आजीनी काय केलं की ती ओली हळद त्यांनी किसली, ती सावलीला सुकवली आणि मग त्याची त्यांनी हळद बनवलेली आहे. त्यामुळे कुरकुमिंगचं प्रमाण जे असतं त्याच्यामध्ये ऑइल असतं त्या हळदीमध्ये, ते प्रमाण टिकून राहतं आणि ती हळद जास्त गुणकारी असते. म्हणजे मेडिसिनल प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये जास्त आहेत. अशा पद्धतीने खरं तर त्या कासोट्यातल्या आजी आहेत, पण ज्या पद्धतीने त्या बोलतात, ते माहिती सांगतात, ते खूप छान गोष्ट आहे. कारण हळदीचं महत्त्व आता आपल्या आहारामध्ये खूप आहे. आणि एक मिलेटचं आईस्क्रीम इथं आलेलं आहे जे पहिल्यांदा इंट्रोड्यूस करतोय आपण. म्हणजे त्यांनी पण पहिला प्रयोग केला आहे. कारण मिलेट गेल्या वर्ष हे मिलेट इयर होतं आपल्या ह्याच्यामध्ये. त्यामुळं ही संस्था मिलेटवर आम्ही खूप काम करतोय. बारामतीला जानेवारीमध्ये 3rd वीकमध्ये 15-16 पासून एक कृषिक नावाचं प्रदर्शन आहे. तर तिथे आम्ही मिलेटवर खूप काम करतोय आता. कारण कॅन्सरचं वाढतं प्रमाण आणि त्याला प्रतिबंध करायचं असेल तर मिलेट आहारामध्ये आले पाहिजेत. आणि ग्लुटॉनची ॲलर्जी आता जास्त वाढायला लागली, त्यामुळे मिलेटला आता पर्याय नाही आहे. त्यामुळे गहू खाण्याचं प्रमाण कमी व्हायला लागलं आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी याचं प्रमाण थोडं आहारामध्ये वाढायला लागलं आहे. कारण कॅन्सर पण आहे. कारण मिलेट्सवर कुठली विषारी औषधं मारली जात नाही किंवा त्याला खतं लागत नाही, ते पावसाच्या ह्याच्यावरती येतात. कारण याच्यामध्ये कर्नाटकामध्ये कर्नाटकामध्ये याच्यावर जास्त काम चाललेलं आहे. त्यामुळं मिलेटपासून आईस्क्रीम ही माझ्यासाठी खूप धक्कादायक गोष्ट होती, पण त्या माणसाने प्रयोग केला आहे. त्या आईस्क्रीम तिथं कोपऱ्यामध्ये अवेलेबल आहे. मला वाटतं ते सगळ्यांनी खाल्लं पाहिजे आणि त्याचं कुठंतरी त्याची ॲड झाली पाहिजे. त्या शेतकऱ्यांनी इतकं छान त्याचा प्रयोग केलेला आहे. त्याच्यात अशा बाटल्या पाण्याच्या, प्लास्टिक हा जो कचरा निघणार आहे तो सगळा कचरा आपण रिसायकलला देतो. सगळा कचरा रिसायकलला देतो. आणि जेवढे होर्डिंग इथं लागलेले आहेत
बोर्ड आहेत भीमतडीचे आहेत, ते पण आपण बोर्ड सगळे आपण रिसायकल करायला देतो. त्याच्यापासून दुसरं एक प्रोडक्शन तयार होतं आहे, तिथं हे सगळा कचरा आपण पाठवतो. फक्त ओला कचरा सुका कचरा महानगरपालिका आम्हाला खूप चांगलं कोऑपरेट करते, त्यामुळे ओला कचरा सगळा नगरपालिकेला जातो. भाज्यांचा, स्वयंपाकाचा, जेवणाचा सगळा कचरा. मध्ये लागणारे मसाले आणि उन्हाळं काम आहे ते त्यांनी दर ठरवलेले आहेत. आणि त्या महिला तशा हे असतात की उगी आवाच्या सवा दर लावून त्या विकणार नाहीत. खपलं पण पाहिजे. आपल्याला रिकाम्या हाताने परत जायचं आणि पैसे घेऊन परत जायचं. मला वाटत नाही त्यांनी काय आवासावाचाच निर्णय केलेला आहे. कारण साधी कुरवडी जर तुम्ही पाहिली तर 5 दिवस गहू भिजत घालून त्याचा चीक काढून तो शिजवून त्याच्यापासून ती कुरवडी करताना हात आणि खांदे भरून येतात. त्यामुळे ती कुरवडीचा दर तेवढाच असतो, कारण तो चिकापासून बनवलेली असते. त्यामुळे आणि बाकी तर मग मसाले तुम्हाला चॉईस आहे की तुम्हाला कुठला मसाला हवा आहे, कुठली चव हवी आहे, काय हवी. एवढे प्रकार आलेत मसाल्यांचे की काय बायका करते. एक तर अर्धा किलो भाजीला समजा तुम्हाला मटरची भाजी करायची तर तिने रेडी तयार पॅकेट आणलेले. ती म्हटली दुसरं काही टाकायचंच नाही, तुम्ही अर्धा किलो मटार आणि ते भाजी मसाल्याचं पॅकेट सगळं त्यात टाकून आणले. ते म्हणजे नॉनव्हेजचा वेगळा आहे आणि याचा म्हणजे तयार वाटणं. म्हणजे हा एक खूप छान इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट आज एक मुलगीच म्हणावी लागेल, यंग चांगली मुली करते, स्टार्टअपमध्ये आलेली आहे. आणि एक केळीचं पावडरचं थालीपीठाचं एक आले उपवासासाठी. तर त्याच्यामध्ये फक्त मिरची, जिरं आणि मीठ घालून तुम्ही पाणी घालून मळून त्याचं थालीपीठ केलं की ते तुमचं उपवासाचं थालीपीठ तयार झालं. म्हणजे नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी पण काही इनोव्हेटिव्ह आयडिया जिथं आहेत. काही गोधडे आलेले आहेत हाताने बनवलेल्या, पूर्ण हाताने काम केलेलं, खूप सुंदर गोधडे आलेले आहेत. त्यामुळं जिथं हाताचं काम आहे तिथे किमती जास्त आहेत, कारण मेहनत खूप आहे त्याच्यामध्ये. तेवढं एक आहे तिथे. एक आदिवासी लोकांचा रानभाज्यांचा स्टॉल आहे. मला वाटतं ते तेल न वापरता वेगळ्या पद्धतीने रानभाज्या करतात आणि त्या खायला घालतात. तो एक आहे. मोदक आहे, नंतर मांडे नेहमीप्रमाणे आहेत. आणि मासे एक चांगला स्टॉल आला आहे मुंबईवरून, साधना किचनचा. एक प्रमुख आकर्षण आहेत. बाकी मग आमचा सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण आमचा शेतकरी आहे. आता या भीमतडीतूनच आपण या संस्थेने ही संस्था स्थापन केली आहे, भीमतडी फाउंडेशन. जे तो तुम्हाला वेगवेगळे प्रॉडक्ट जे महिलांनी बनवलेले आहेत पण सर्टिफाय आहेत, त्यांचा लॅबमध्ये चेकिंग करूनच आपण ते प्रॉडक्ट आपण बाहेर आणलेले आहेत. त्यामुळे भीमतडी फाउंडेशन हे आपल्या संस्थेचं पण महिलांनी बनवलेले ते सगळे प्रॉडक्ट आहेत. या ठिकाणी सर्व आपले पोतराज आहेत, वासुदेव आहेत, नंदीबैल आहेत, हे सगळे आपल्याला एका ठिकाणी बघायला मिळणार आहेत. जरा थोडीशी एक झलक दर वर्षाप्रमाणे चालू आहे. आतमध्ये कार्यक्रम चालू असल्यामुळे आपण नंतर ही झलक बघणार आहोत.